या देशातली जनता शिवरायांच्या विचारांवरती प्रेम करणारी, शिवरायांचं स्वराज्य हे जनतेसाठी अन्यायाविरुद्ध लढून हे स्वराज्य खुलं झालं आणि या स्वराज्यात जनता सुखी झाली. त्यामुळे हे कोणी विसरू शकणार नाही कधीच. हा एक गोष्ट मात्र खरी आहे, सरकार विसरणार, सरकार हे विचार विसरणार 100%. त्याचं कारण आहे, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू म्हणले पण आणखी झालं नाही. त्यांच्या आशीर्वादावरती छत्रपतींच्या आणि छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या, माया करणारी जी जनता आहे राज्यातली आणि देशातली, तिचं मत मात्र घेतले. मताचे बेगडी प्रेम करणारे हे लोक, हे मात्र इतिहास, छत्रपतींचे विचार, स्मारक हे 100% विसरणार. हिंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे विसरणार 100%. हा, हे विसरतील पण जनता नाही विसरू शकत कधीच. जनता खऱ्या अर्थाने छत्रपती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संभाजी महाराजांच्यावर निस्सीम प्रेम करणारे, यात काही शंका नाही. 100% करणारच आणि राहणार सुद्धा. सगळ्याच महापुरुषांवर, महापुरुषांचा द्वेष नाही, याच्यात काही दोष नाही. खरं सांगतो, महापुरुषांचा याच्यात काही दोष नाही. याच्यात दोष आहे हे जे तिरस्कार करणारे जनतेचा, मराठ्यांचा, धनगरांचा, गोरगरीब ओबीसींचा, दलित मुस्लिमांचा, हे द्वेषाने बरबटलेले जे हे राजकारणी आहेत ना, काही हेच आहेत फक्त. पाटील साहेब, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप किस्से आहेत, कथा आहेत आणि त्या खऱ्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज, असं बरेच जाणकार म्हणतात की इतर शिवाजी महाराजांपेक्षा काकणभर जास्त पराक्रमी होते असं म्हटलं जातं, पण ते फक्त म्हटलं जातंय. महत्वाची गोष्ट अशी आहे की संभाजी महाराजांची शूरता आहे. तुम्हाला कोणता गुण त्यांच्यातला आवडतो? जो बरेच जण म्हणतात त्यांच्यात निडरपणा आवडतो. तुम्हाला कोणता गुण त्यांचा जास्त आवडतो? चारही बाजूनं संकट उभा होते. नुसता काळोख पसरलेला म्हणतो आपण तसं, नुसता अत्याचार, अन्यायाच्या किंकाळ्या, आणि चारही बाजूनं एवढा मोठा वेढा होता ना की आता वाहनं येत, इकडे तिकडे जाता येतं, त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यांनी ते धाडस लावलंच कसं असं. चार बाजूनं जर एवढा वेढा आहे भयंकर, लढणं सोपं नाही. इथं 4 विरोधक असलेत, माणसं गळून जातात आणि तो नुसत्या फौजा होत्या. एक माणूस अगोदर राजे छत्रपती शिवराय, एक माणूस जर एक छत्रपती संभाजीराजे, समजा एक अगोदर महाराजांवर घेऊ आपण, एवढे मोठे नुसते शत्रूच ना, बाजूना कोणीच नाही, कारण भीतीचं वातावरण. जसं की त्यांनी याच्यातून वाट कशी काढली, हे जिंकलं कसं, चौकून तेच होते. तरी पण मुघलांच्या सगळ्या फौजा कापल्या आणि आनंददायी स्वराज्य दिलं. हे कसं शक्य होतं? एक जे तुम्ही विचारलं ना, काय वाटतं, ते धाडस कसं लावलं हेच आधी वाटतं. कारण सुरुवातीला कुणी पण भेटतं ना चौकून, जसं की आता हे परळीची दहशत, भेटत ना लोक चौकून चारही बाजूनी, तसं इथं देशभर नुसता संकट होतं, नुसतं संकट पसरलं. त्यात एक छत्रपती शिवराय येतात आणि ते धाडस लावतात आणि ते पुरं अन्यायच कापून टाकतात, अत्याचारच कापून टाकतात. हे मात्र आपल्याला त्यातलं खूप. संभाजी महाराजांच्या काळातही फार खडतर सगळं इतिहास जर वाचला आपण, संभाजी महाराजांचा काळ सुद्धा जास्त खडतर होता. 100%च. पण सुरुवातीचा विषयावर चाललं होतं आपला अगोदर. सुरुवातीला माग सपोर्ट नाही, पुढे सपोर्ट नाही. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी तो विचार करायचा, म्हणजे चौकून शत्रू असल्यावर माणूस घेऊनच राहतो ना. इथं 4 विरोधक असले तरी माणूस गप्प बसते. तर इथं करोडात लाखात होती फौजा आणि चौकून शत्रू, कशाला बोलायचं. त्यावेळेस हे धाडस जिद्द असणं ही सोपी गोष्ट नाही. मग त्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेस तरी स्वराज्य निर्माण झाल्याच्या नंतर शंभूराजेंना समजा तरी सपोर्ट होताच. शिवरायांच्या काळात कसला सपोर्ट, धाडस लावणारा महत्वाचा, म्हणून त्यांच्या जिद्दीला आणि संभाजी महाराजांचा कोणता गुण तुम्हाला वाटतं की तो आपल्याजवळ असला पाहिजे? जीव गेला आणि माग नाही सर, देहाचे तुकडे तुकडे झाले, आणि इंच सुद्धा मागे सरकले नाही, 1 इंच सुद्धा. तो सगळ्यात मोठं आपल्याला त्यांच्यातलं ते आवडतं. छत्रपती शिवराय, त्यांनी विचार केला की लढायचं, त्या जिद्दीला पराक्रमाला मुजरा आहे. आणि
छत्रपती शंभूराजे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मरण डोळ्यासमोर येतं ना, कसला बदलतो, कसला. सरकारमध्ये नाही का आता 70,000 कोटी उरले, 5,000 कोटी उरले, 2,000 कोटी उरले, ज्यालाच जायच्या भीतीनं सगळे तिकडे गेले देवेंद्र फडणवीसकडं पुरे. आणि आता आम्ही शरण येत नाहीत, पैशाला पदाला मोजित नाहीत, म्हणून बदनामी करायचे षडयंत्र सुरू केले तरी हटत नाही, कारण या समाजाशी प्रामाणिक आहे. संभाजी महाराजांचा हा गुण तुमच्यात आहे? तेच सांगितलं की मी. नाही, राजेंशी तुलना बाबा येडे का, गुण म्हणतोय मी, त्यांची बरोबरी नाही आपल्याला करत. फक्त तुम्ही ते विचारलं म्हणून सांगितलं की शेवटी जीव गेला पण मागा नाही फिरले. इथं ऊस संकट आले की कुठे पळून जातात. आता माझ्यावर किती संकट आले, या साठ्या बघितल्या, नेमल्या, काही नाही निघालं, हल्ले केले, आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या, मारून मारून गोळ्या घातल्या, लाखो पोरांवरती मराठ्यांच्या केसेस केल्या, लाखो पोरांवरती काय नाही ते आरोप आमच्यावरती फेकले.